पथ्य पाळायची ती पाळत नाहीत आणि दुसरीच पथ्य विचारत बसतात. मग मी सांगतो शेवटी सगळं खा, फक्त डोकं खाऊ नका. मी माझ्या क्लिनिकमध्ये 8 वर्षाच्या मुलांवर मुलीवर पिंपल्ससाठी ट्रीटमेंट सध्या करतोय. एवढ्या लहान वयात आता पिंपल्सची सुरुवात झालेली आहे. ओके. चेहऱ्यावर चांगले मोठमोठे पिंपल्स पेशंट घेऊन येतात आणि 10 दिवसांनी माझं लग्न मला व्यवस्थित करा म्हणतात. नमस्कार सर, सोशल नगरच्या आजच्या भागात आपलं खूप खूप स्वागत. आणि स्किन केअरबद्दल बरेच प्रश्न मला विचारायचे आहेत आज, आणि मला खात्री आहे की जसे मला प्रश्न पडलेत तसे आपल्या ऑडियन्सला पण असणार आहेत. कारण स्किन केअर हा प्रत्येकाच्याच खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येकाला छान दिसायचं आहे, सुंदर दिसायचं आहे, आणि स्किन रिलेटेड इश्यू आपल्याला प्रत्येक वयात कुठे ना कुठे फेस करायलाच लागतात. कधी ॲक्ने आहे, कधी एजिंग इश्यू आहेत. तर मला असं वाटतं की जो सगळ्यात विचारला जाणारा प्रश्न आहे तिथूनच आपण स्टार्ट करू की ॲक्ने कशामुळे होऊ शकतात, आणि ॲक्ने स्कार जर एकदा चेहऱ्यावर तयार झाले तर आपण ते रिमूव्ह करू शकतो का? ॲक्ने, ज्याला आपण मराठीमध्ये तारुण्यपिटिका असं म्हणतो, तर हा जो ही जी समस्या आहे ही तशी ॲडोलसंट म्हणजे पौगंडावस्थेमध्ये याची सुरुवात होते. साधारणतः असं पूर्वी समजलं जायचं की पौगंडावस्थेचं पूर्वीचं वय, पूर्वी मी याच्यासाठी म्हणतोय की साधारण एक 20 वर्षापूर्वीचा जर काळ आपण धरला तर ॲक्ने म्हणजे तारुण्यपिटिकेचं जे वय होतं ते 14-15ला याची सुरुवात व्हायची. ओके. फार तर 16 म्हणूया आपण. आणि 25 वयापर्यंत फार तर पिंपल्स तारुण्यपिटिका येतील असा एक पूर्वीचा समज होता. पण आजची जी आपली जीवनशैली आहे ही खूप धकाधकीची, स्ट्रेसफुल होत चालली. प्रत्येक कुटुंबामध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी हम दो हमारे दो असं कुटुंबाचं चित्र असतं. कुटुंबातला मुलगा किंवा मुलगी ही त्या कुटुंबातल्या गृहिणीचं हृदय असतं, काळीज असतं. बरोबर. म्हणजे जवळजवळ वयाच्या काही मुलं 16 वर्षाचे होईपर्यंत सुद्धा तुम्हाला आई त्याला भरवतीये असं चित्र तुम्हाला दिसेल. याचं कारण ते त्याचं हृदय असतं. पण ह्यामध्ये सुद्धा असं म्हणता येईल आपल्याला की मुलांचं डाएट चांगलं झालं आणि मुलांच्या डाएटकडं बारकाईने लक्ष दिलं गेलं. याबरोबर दुसरं मी जे सांगितलं की स्ट्रेसफुल, तणावयुक्त जीवनशैली, असा दोन्हीचाही परिणाम असावा. त्यामुळं वयात येण्याचं जे वय आहे ते अलीकडे आलं. म्हणजे पिंपल्सचं जे वय आहे, मी माझ्या क्लिनिकमध्ये 8 वर्षाच्या मुलांवर मुलीवर पिंपल्ससाठी ट्रीटमेंट सध्या करतोय. एवढ्या लहान वयात आता पिंपल्सची सुरुवात झालेली आहे. ओके. याचं थोडंसं कोरिलेशन आपल्याला असं करता येईल की आता याच्याबरोबर दुसरा बदल असा झालेला आहे की मुलींचं मासिक पाळी सुरू होण्याचं जे वय आहे ते पण अलीकडे आलंय, ते सुद्धा खूप अलीकडे आलंय. म्हणजे काही ठिकाणी तुम्ही जर थोडी सखोल चौकशी केली तर 9 ते 10 हे ते वय आता झालेलं आहे. म्हणजे तारुण्यपिटिकेचं वय सुद्धा अलीकडे आलंय आणि मासिक पाळी सुरू होण्याचं, ज्याला मेनार्के असं वैद्यकीय भाषेत म्हणलं जातं, त्याचं वय सुद्धा अलीकडे आलेलं आहे. सर, ते कोरिलेटेड असू शकतं का? म्हणजे असं म्हणतात निश्चित कोरिलेटेड आहे. पिंपल्स येतात, निश्चित कोरिलेटेड आहे. कारण मासिक पाळी सुरू होणं हा एक हार्मोन किंवा संप्रेरकामुळे गुंतागुंतीची एक प्रक्रिया असते ती, ज्यामध्ये मासिक पाळी सुरू होते. अनेक प्रकारचे मानसिक बदल त्या मुलीमध्ये होतात आणि मग त्याबरोबरच त्याच दरम्यान पिंपल्सची सुरुवातही होते. आणि म्हणजे हे तर आहेच अलीकडे आलेलं वय, आणि दुसरी गोष्ट की स्ट्रेस, जसं तुम्ही म्हटलं. हो, आमच्या पिढीत तर स्ट्रेस सध्या खूप जाणवतोय, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहेत आपल्याला पिंपल्स. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पिंपल्स दिसत आहेत आणि पिंपल्स ह्या समस्येबद्दल सुद्धा जागरूकता खूप वाढलेली आहे. म्हणजे काही वेळेला असंही होतं, काही रुग्ण, काही पेशंट असे येतील की त्यांच्या चेहऱ्यावर मोजून 5 पिंपल्स असतात आणि ते त्याच्या कन्सल्टेशनसाठी आलेले असतात. कन्सल्टिंग फी देतात, त्याची ट्रीटमेंट घेतात. आणि मग एक गमतीशीर दृष्ट्या जर विचार केला तर मी स्वतःशीच असा विचार करतो की त्या
काळामध्ये ज्या वेळेला मी या वयात होतो तर अशा 5 पिंपलसाठी आपण ट्रीटमेंट घेतली असती का? पण याचं कारण असं झाले, अवेअरनेस, जागरूकता वाढलेली आहे आणि त्या जागरूकतेमुळं ह्याच्यासाठी ट्रीटमेंट घेण्यासाठी तर लवकर पेशंट पुढे येत आहेत. मग सर, जसं लोक म्हणजे हे एक दिसतंय की 5 पिंपल असले तरी ट्रीटमेंट घ्यायला येत आहेत, तसं त्या विरुद्ध पण लोक दिसतात का? कारण अशा माझ्या काही मैत्रिणी आहेत की पिंपल चेहऱ्यावर आले की ते पहिले फोडायचे आणि मग त्याचे डाग चेहऱ्यावर पडतात, असे पेशंट दिसतात का? ॲक्च्युली हा तुमचा एक जो प्रश्न आहे त्याच्यात एक सेपरेट पिंपल्सचा हा एक टाईप आम्ही त्वचारोग तज्ञ याला लेबल करतो. त्याला म्हणायचं ॲक्ने एक्सकोरियाटा. त्याचं नावच आहे ॲक्ने एक्सकोरियाटा असं त्याला म्हणलं जातं. याचा अर्थ असा आहे की त्या मुलीच्या किंवा त्या मुलाच्या चेहऱ्यावर ॲक्टिव्ह पिंपल्स हे कमी दिसतील पण डागच जास्त दिसतील. याचं कारण काय आहे की ती जी व्यक्ती आहे तो मुलगा किंवा ती मुलगी हिची पर्सनॅलिटीज अशी आहे की पटकन कुठल्या गोष्टीचं टेन्शन येतं, पटकन कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस घेतला जातो आणि मग तो त्या स्ट्रेसला एक आउटलेट म्हणूया. एखादा जरी पिंपल नवीन चेहऱ्यावर दिसला की त्याच्याशी मजेशीर भाषेत बोलायचं तर कुस्ती केली जाते आणि त्याला फोडलं जातं. तर पिंपल हा फोडणं आणि पिंपल नैसर्गिकरित्या येणं आणि जाणं याच्यात फरक असा आहे की पिंपल ज्यावेळेला नैसर्गिकरित्या येतो, नैसर्गिकरित्या जातो, त्यावेळेला तुमच्या चेहऱ्यावर डाग राहत नाही का? तो सुद्धा राहतो, पण तो लवकर जातो. त्याला वेळ लागत नाही. तो नकळत पिंपल येतो जातो, डाग जातो, तो कधी जातो तेही आपल्या लक्षात येत नाही. पण ज्यावेळेला तुम्ही पिंपल फोडता त्यावेळेला तुम्ही एक प्रकारची जखम त्या ठिकाणी तयार करता. आपण स्वतःच्या स्किनला त्रास देतो. आपण स्वतःच्या स्किनला त्रास देतो आणि जखम ज्यावेळेला आपण आपल्या चेहऱ्यावर करतो त्यावेळेला तयार झालेला व्रण, तयार झालेला डाग हा जखमेचा डाग असतो आणि नॅचरली मग तो जायला जास्त वेळ लागतो. पण जर ट्रीटमेंट केली त्याच्यावर तर तो जाऊ शकतो. योग्य प्रकारे ट्रीटमेंट जर केली आणि पिंपल फोडायचे नाहीत हे पथ्य जर पाळलं तर निश्चित तो जातो. याचं कारण बऱ्याच वेळेला असं होतं की बरेचसे रुग्ण, म्हणजे मी गमतीने सांगतोय, बरेचसे रुग्ण पथ्य पाळायची ती पाळत नाहीत आणि दुसरीच पथ्य विचारत बसतात. काय खायचं काय खायचं नाही, आंबट, तिखट, तेलकट. मग मी सांगतो शेवटी सगळं खा, फक्त डोकं खाऊ नका. सर, तुम्ही जसं म्हटलं की लोक अवेअर होत आहेत, जागरूक होत आहेत आणि मग युट्यूबवर सर्च करणं, फेसबुक, इंस्टाग्रामवर सर्च करणं. आपल्याला हल्ली बरेच असे रील पण बघायला मिळतात की रेटिनॉल वापरा, सिरम वापरा, इतक्या स्टेप्समध्ये स्किन रुटीन, हे क्रीम वापरा, हे फेसवॉश वापरा आणि 10 दिवसात तुमचे सगळे पिंपल्स जातील. मग असं डायरेक्ट जाहिरात बघून प्रोडक्ट वापरणं बरोबर आहे का? हे म्हणजे ह्याने आपली स्किन क्लिअर होऊ शकते का? तुमचा प्रश्न मी अत्यंत योग्य आहे असं म्हणेल. याचं कारण तुम्हाला एक एक्झाम्पल मी देतो, एक उदाहरण मी देतो की आपण सगळे एक गोष्ट बघतो, अनेक ठिकाणी आपण बांधकामं बघतो. सिमेंट घेतलं जातं, वाळू घेतली जाते, मग त्याच्यात पाणी टाकलं जातं, ते एकत्र केलं जातं, मग खाली सिमेंट अंथरलं जातं, त्याच्यावर वीट, पुन्हा सिमेंट टाकलं जातं, त्याच्यावर वीट. अशा प्रकारे बांधकाम आपण नेहमी पाहतो. आपण असंख्य वेळा पाहिलेली ती गोष्ट आपण जाऊन जर स्वतः केली तर आपल्याला करता येईल का? नाही. याचं कारण असं आहे की याला म्हणायचं इन बिटवीन लाईन खूप गोष्टी असतात. म्हणजे याचे जे टेक्निक आहेत ते टेक्निक शिकून ती मंडळी काम करत असतात. म्हणजे बऱ्याच वेळेला माझ्या क्लिनिकमध्ये मी ज्यावेळेला प्रिस्क्रिप्शन लिहितो त्यावेळेला एक 5 मिनिटात माझं प्रिस्क्रिप्शन लिहून तयार असतं. 5 मिनिटात मी पुढच्या पेशंटला 3 मिनिटातच एक्सप्लेन करतो आणि 8व्या मिनिटाला मी सांगतो पेशंटला की हे औषध या पद्धतीने घ्यायचे, 300 रुपये माझी फी झाली. पेशंट थोडंसं नाराज होऊन आणि विचारतो सुद्धा की हा कोर्स कुठं असतो, तुम्हाला 8 मिनिटात 300 रुपये मिळालेत. पण ह्या गोष्टीसाठी त्या कागदावर काय लिहायचं याचं शिक्षण आधी 10 वर्ष घेतलं जातं. बरोबर आहे. म्हणून जे काही तुम्हाला जाहिरातीत दिसतं ते जाहिरातीत दाखवलेली गोष्ट, एकच गोष्ट प्रत्येक व्यक्तीला सारख्या प्रमाणात लागू होत नाही. याच्यासाठी मग कन्सल्टेशन म्हणजे काय, तर तुमची स्किन पाहिली गेली पाहिजे. ज्या वेळेला खूप वेळेला माझ्याकडे जे पेशंट येतात, कारण मी रेग्युलरली प्रत्येक पेशंट पाहताना आमच्याकडे जो एक
प्रोटोकॉल आहे, प्रघात आहे की त्वचारोग तज्ञांनी पेशंट पाहताना जरूर लेन्सचा वापर करावा. ओके. हां, तर माझा प्रत्येक पेशंट मी लेन्स लावून पाहतो. तर ज्या वेळेला हातावर त्याच्या खाज येत असते तर मी लेन्स लावून त्याच्या तळहाताकडे पाहतो. तर गमतीने बाहेर पेशंट चर्चा करतात आणि सांगतात की त्या हातात ते भिंग लावून पाहतात आणि भविष्य सांगतात म्हणे. तर हे जे पाहिलं जातं लेन्समधून काय पाहायचं याचं सुद्धा शिक्षण आहे. मग तुमचा स्किन टाईप पाहिला जातो, तुमचे पिंपल्स जे आलेले आहेत त्याचा टाईप काय आहे तो पाहिला जातो आणि त्यानुसार मग तुमच्या स्किनला सूट होणारी औषधं तुमच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहिली जातात. ओके सर, तुम्ही जे स्किन टाईपबद्दल सांगितलं तर ते थोडं ब्रीफ सांगा ना अजून. की आता आपल्याकडं एखादी व्यक्ती ज्यावेळेला आमच्याकडे पेशंट म्हणून येते त्यावेळेला जर आपण त्याचे स्किन टाईप वेगवेगळ्या प्रकारामध्ये जर विभागले तर नॅचरली आपल्या सर्वांची किंवा बहुतांशी जणांची जी स्किन आहे ती नॉर्मल असते. मग नॉर्मल स्किन म्हणजे काय, ती खूप ऑइली नसते, खूप ड्राय पण नसते, जी मध्यम नॉर्मल म्हणूया आपण. ऑइली स्किन आणि पिंपल्स हे एक ठरलेलं इक्वेशन असतं. मग ऑइली स्किन, मग त्याच्यासाठी पिंपल्स आलेत, मग ट्रीटमेंट म्हणजे काय करायचं, ट्रीटमेंट म्हणजे काय द्यायचं, या पद्धतीने ती ट्रीटमेंट ठरते ऑइली स्किनसाठी. पण कधीतरी क्वचित प्रसंगी ड्राय स्किन विथ पिंपल्स असं कॉम्बिनेशन सुद्धा तुम्हाला दिसतं. अच्छा. आणि मग अशी केस ही थोडीशी डिफिकल्ट टू ट्रीट या केसमध्ये जाते. कारण याच्यामध्ये तुम्हाला ड्राय स्किन सुद्धा आहे, पिंपल्ससाठी तुम्ही ऑइलीनेस कमी करताय, स्किन सुद्धा ड्राय आहे, मग अजून ड्राय होणार, मग तुम्हाला पिंपल्स पण ट्रीट करायचेत आणि स्किन जास्त ड्राय सुद्धा नाही करायची. मग अशा स्किनला ट्रीट करताना जी काही जाहिरातीमध्ये प्रॉडक्ट दाखवले जातात सरसकट वापरण्यासाठी, ही तिथे लागू होत नाही. प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे, त्यामुळे एकच प्रॉडक्ट नाही. प्रत्येक व्यक्ती, सायन्स काय सांगतं तर प्रत्येक व्यक्ती ही वेगळी व्यक्ती आहे, म्हणून प्रत्येकाचे पिंपल्स हे सुद्धा वेगळे आहेत. ओके. एकच पिंपल्सचं इक्वेशन प्रत्येकाला आपण लावू शकत नाही. म्हणून ह्या ज्या जाहिरातीतले जे प्रॉडक्ट आहेत ते हा त्याला सांगतो, तो त्याला सांगतो, हे योग्य नाही. योग्य व्यक्तीकडून सल्ला घेणे, त्याचं कन्सल्टेशन घेणे आणि मग ट्रीटमेंट घेणे हे जास्त योग्य राहील. म्हणजे एखादं प्रॉडक्ट फक्त तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला लागू पडले म्हणून तुम्ही डायरेक्ट ते घेताय, तर हे नाही बरोबर. तुम्ही पहिले डर्मॅटॉलॉजिस्टकडे जा आणि मग तुमच्या स्किन टाईप. हे पूर्ण चुकीचं आहे की एखाद्या व्यक्तीला जर समजा त्या प्रॉडक्टचा फायदा झालाय म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईलच असं नाही. कारण मुळात त्याची जी काही कंडिशन आहे, त्याचा जो आजार आहे, त्याचं जे डायग्नोसिस आहे तेच तुमचं आहे असं नाही. म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी चेक केलं गेलं पाहिजे आधी आणि मग तुमची ट्रीटमेंट ठरवली गेली पाहिजे. अशा पद्धतीने प्रत्येक जण हा आधी कन्सल्टेशनमधूनच गेला पाहिजे आणि मग त्याची ट्रीटमेंट झाली पाहिजे. सर, मुलींमध्ये तरी थोड्याफार प्रमाणात जागरूकता दिसते की ॲटलिस्ट म्हणजे पिंपल्स येत आहेत तर डॉक्टरांकडे जातील, काहीतरी ट्रीटमेंट करतील, बाहेर जाताना स्कार्फ बांधतील. पण मुलांमध्ये हे प्रमाण अजून कमी दिसतं. म्हणजे जर एखाद्या मुलाला आपण सांगितलं की अरे खूप धूळ आहे बाहेर, तू मॉइश्चरायझर लाव, सनस्क्रीन लावून बाहेर पड, काहीतरी कव्हर करतो, तर मुलं हसतात की आम्हाला काही गरज नसते, आम्ही टफ असतो. तर मुलांना स्किन केअरची गरज नसते का? पूर्वी आपल्याकडे ह्याबद्दल तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. मुलांनी किंवा पुरुषांनी चेहऱ्याला काही लावावं किंवा लावलं पाहिजे ह्या गोष्टी बिलकुल मान्य नव्हत्या. याचं कारण अगदी गमतीने जसं सांगितलं असेल की मर्द को दर्द नाही होता असा जो प्रकार आहे तसं मी मॅन आहे, मी मला काही आवश्यकता नाही. पण ह्या गोष्टी पुन्हा एकदा प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत वेगळ्या आहेत. प्रत्येक मुलाची स्किन, प्रत्येक पुरुषाची स्किन ही सारखीच असेल असं नाही, ती सेन्सिटिव्ह सुद्धा असू शकते. ओके. आणि आता आजकाल ह्या गोष्टी खूप प्रकर्षाने जाणवत आहेत. म्हणजे ह्या गोष्टी आता तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरून खरं सगळ्यांना सांगायला पाहिजे. आज मी जे पेशंट रोज माझ्या क्लिनिकमध्ये पाहतोय हे बरेचसे पेशंट, म्हणजे जवळजवळ दिवसाच्या पेशंटमधले 30% पेशंट हे आपलं जे टेम्परेचर 40-42 असं सटकन वाढतंय. हो, सध्या तर फार अवघड त्या वाढत्या टेम्परेचरमुळं पेशंट तयार होत आहेत. म्हणजे त्यांचे हातपाय सोलले जात आहेत, हाताची सालं जात आहेत, ओठ फाटत आहेत.
त्यानंतरची पुढची स्टेप म्हणजे चिरा पडणं, त्याच्यातून रक्त येणं, तळहात तळपायाला, या गोष्टी घडत आहेत. हां, म्हणजे सोरियासिस स्वरूप असं म्हणूया आपण, एक्झॅक्टली नॉट सोरियासिस, पण त्या प्रकारे ज्याला आम्ही सिजनल पिलिंग म्हणतो, की काही ठराविक सीझनमध्ये त्या व्यक्तीचं तळहात तळपायाची स्किन जाते, त्याला म्हणायचं सिजनल पिलिंग. ओके. ह्या गोष्टी सध्या खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. आणि पहिल्यापासून होत आल्यात का, म्हणजे सध्या जास्त जाणवतंय? ह्या गोष्टी पहिल्यापासून नाही, पण मी हा बदल गेल्या जवळजवळ 10 वर्षामध्ये बघतोय. आणि याला तुम्ही आपण सगळेच कारणीभूत आहोत. याचं कारण आपण कोणीच झाडं लावत नाहीयेत आणि झाडं फक्त आपण तोडतोय. त्यामुळं प्लांटेशन इज द ओनली आन्सर, की ज्यामुळं आपलं वातावरण, ग्लोबल वॉर्मिंग जे काही आहे ते आपण कुठंतरी त्याला रोख करू शकू, त्याला थांबवू शकू. नाहीतर ही जी काही तीव्रता आहे ही अजून अशीच वाढत जाणार. होणारे त्रास पण वाढत जाणार. आणि याच्यातून अजून एक स्किन कंडिशन अशी आहे ज्याला तुम्ही ऐकून असाल की सेन्सिटिव्हिटी टू सनलाईट. म्हणजे तुम्हाला अल्ट्राव्हायोलेट किरणांचा त्रास होऊन अंग खाजणे, अंगावर चट्टे येणे, क्वचित त्याच्या जखमा होणे, हे असे पेशंट खूप प्रमाणात आहेत. आणि दुर्दैवाने हा प्रकार ज्या व्यक्तींचं काम हे उन्हामध्ये आहे त्यांच्यामध्ये हा प्रकार जास्त आहे. म्हणजे जे शेतात काम करतायत, मजूर काम करतायत, अशा व्यक्तींमध्ये याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. आणि मग त्याला काळजी घेणं काही, म्हणजे आता त्याला कामही करावं लागतंय, त्याला त्रासही होतोय, म्हणजे त्याला ट्रीटमेंटसाठी सुद्धा खर्च करावा लागतोय, आणि त्याला काम केल्याशिवाय तर भाग नाही अशा कात्रीत तो सापडतोय. आणि साहजिकच मग त्याच्या तसा उत्पन्नाचा विचार केला तर त्याच्यासाठी ही ट्रीटमेंट खर्चिक जाते. म्हणून सुद्धा ह्या गोष्टीसाठी आपण सर्वांनीच वृक्ष चळवळ चालवायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतंय. बरोबर आहे सर. आपण मुलांच्या ट्रीटमेंटबद्दल बोलत होतो, मग अशा काय गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी जो प्रत्येकजण घरातून बाहेर पडताना करू शकतो? म्हणजे जसं सनस्क्रीन लावणे, की जसं तुम्ही आता म्हटलं की सूर्याच्या किरणांचा त्रास होतोय तर तो होऊ नये म्हणून सनस्क्रीन लावू शकतो. अशा आणखीन काही गोष्टी? आता जे काही मुलांनी आणि मुलींनी, आता तुम्ही पर्टिक्युलरली मुलांच्या बाबतीत म्हणताय, तर प्रत्येक सीझनमध्ये उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन लागतं असं नाही, आजकाल सगळ्याच सीझनमध्ये सनस्क्रीनची गरज पडते. म्हणजे तुमचं सनस्क्रीन कसं असावं तर एक 2-3 क्रायटेरिया त्याच्यामध्ये असावेत. तुमचं सनस्क्रीन हे कॉस्मेटिकली ॲक्सेप्टेबल असावं. म्हणजे तुम्ही सनस्क्रीन चेहऱ्याला लावलाय हे शक्यतो समोरच्याला लक्षात येऊ नये, म्हणजे त्याला म्हणायचं कॉस्मेटिकली ॲक्सेप्टेबल. तुमचं सनस्क्रीन हे जास्त ऑइली नसावं, पण जर तुमची स्किन ड्राय असेल तर ते तुमच्या स्किनला मॉइश्चराईज करणार असावं. तुमची स्किन जर ऑइली असेल तर ते शक्यतो जेल फॉर्ममध्ये असावं, म्हणजे ज्या योगे तुमची स्किन अजून ऑइली होणार नाही. म्हणजे जेल फॉर्ममधले जे सनस्क्रीन आहेत ते ऑइली स्किनसाठी जास्त योग्य असतात. या पद्धतीचं सनस्क्रीन तुम्ही वापरा. शक्यतो मॉइश्चरायझर जे वापरताय तुम्ही ते सुद्धा याच पद्धतीचं असावं. आणि आजकाल अनेक नाईट क्रीमसुद्धा येतात, ते सुद्धा ज्यांना गरज आहे अशा पुरुषांनी, अशा मुलांनी वापरायला हरकत नाही. सर, नाईट क्रीमचा काय उपयोग होतो? नाईट क्रीमचा उपयोग असं म्हणता येईल की पहिलं तर गोष्ट तुमची स्किन मॉइश्चराईज होते. दुसरी गोष्ट, काही नाईट क्रीममध्ये फेअरनेससाठी सुद्धा काही ड्रग्ज ॲड केलेले असतात योग्य प्रमाणामध्ये, ज्यामुळे थोडंसं फेअरनेस यायला, ग्लो यायला किंवा कधी कधी तुमच्या चेहऱ्यावरचा टॅन जायला सुद्धा त्याची मदत होते. अच्छा सर, मग सनस्क्रीन वापरताना आपण कुठलं निवडलं पाहिजे? म्हणजे SPF हा प्रकार मी बऱ्याचदा ऐकलाय, तर ते थोडंसं एक्सप्लेन करा ना. SPF हा जो प्रकार आहे त्याला म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर. म्हणजे तुम्हाला तो सन प्रोटेक्शन फॅक्टर म्हणजे सनस्क्रीन तुम्हाला किती प्रोटेक्शन देईल याच्यावर, म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर युजली खूप सनस्क्रीन अशी वेगवेगळ्या सन प्रोटेक्शन फॅक्टरची येतात, ज्याच्यामध्ये 50+ असे तुम्हाला
सन प्रोटेक्शन फॅक्टर तुमच्या पॅकवर लिहिलेले दिसतील. 20-30 पण बघितले. पण आपल्याकरता किंवा इंडियन स्किन म्हणूया आपण, आणि आपल्या वातावरणाला बऱ्याच वेळा 30 SPF सुद्धा सफिशियंट होतो. 30 SPF सुद्धा आपल्याला पुरतो. अगदी प्रत्येक प्रॉडक्ट किंवा प्रत्येक वेळेलाच आपल्याला 50 किंवा 50+ SPF ची गरज नसते. कदाचित ज्यांचं खूप उन्हात जाणं आहे किंवा ज्यांचं खूप उन्हामध्ये जाणं आहे, किंवा ज्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, किंवा एखादा स्पोर्ट्स पर्सन आहे, अशा व्यक्तीसाठी 50+ या SPFचं सनस्क्रीन गरजेचं आहे. आणि आपली स्किन जी आहे ती एशियन स्किन, ती टाईप 5 मध्ये, टाईप 4 टाईप 5 मध्ये आपण मोडतो. तर आपली त्वचा जी आहे त्याला जो रंग आहे तो एका पिगमेंटमुळे आहे, आणि त्याला म्हणायचं मेलॅनिन. मेलॅनिन आपल्या सर्वांच्या त्वचेमध्ये असतं, आणि ते जे मेलॅनिन आहे त्याचे किती प्रमाणात आपल्या स्किनमध्ये आहे आणि टाईप ऑफ मेलॅनिन याच्यावर आपल्या स्किन टाईप ठरतो. म्हणजे ज्याच्यामध्ये टाईप 1 स्किन, टाईप 2 स्किन हे बहुतांशी व्हाईट कोकेशियन, व्हाईट रेसेस किंवा वेस्टर्न कंट्रीज मधले जे व्हाईट युरोपियन जे आहेत, जास्त मेलॅनिन सगळ्यात आफ्रिकन हो, ते टाईप 6 मध्ये येतं. आपण टाईप 4 मध्ये येतो. ब्राऊन स्किन, गव्हाळ स्किन जी आहे, तर आपल्या स्किनसाठी 30 SPF सफिशियंट होतं. सर, आपण तरुणांबद्दल बोलतोय की स्किन केअर कशी घेतली पाहिजे, कुठले प्रोडक्ट्स वापरले पाहिजेत. तरुणांमध्ये अजून एक असलेला प्रॉब्लेम म्हणजे स्ट्रेस खूप आहे. जसं आपलं मगाशी डिस्कशन झालं की स्ट्रेसमुळे ॲक्ने पण येऊ शकतो चेहऱ्यावर. स्ट्रेसमुळे अजून कुठले वेगळे स्किन डिसऑर्डर्स होऊ शकतात का? स्ट्रेसमुळे होणाऱ्या स्किन कंडिशन तशा बऱ्यापैकी आहेत. तर आता याच्यामध्ये आमच्या त्वचारोग तज्ज्ञांच्या भाषेत बोलायचं ठरलं तर एक लायकेन प्लॅनस नावाचा स्किनचा एक आजार आहे. लायकेन प्लॅनस असं त्याचं नाव आहे. तर ह्या स्किन कंडिशनमध्ये तुमच्या शरीरावर पिंक किंवा थोडीशी गुलाबी, व्हायलेशियस म्हणजे थोडेसे जांभळट असे फोड येणं, चट्टे येणं, आणि त्याला भयंकर खाज असते. अशा प्रकारचा रॅश काही व्यक्तींमध्ये अचानक येतो, आणि बऱ्यापैकी केसेसमध्ये दिस इज रिलेटेड विथ स्ट्रेस. काहीतरी स्ट्रेसफुल सिच्युएशन अशी असते की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ती कंडिशन, स्ट्रेस आल्यामुळं ती कंडिशन त्या व्यक्तीला सुरू होते, तो आजार त्या व्यक्तीला सुरू होतो. हा एक प्रकार ज्याला लायकेन प्लॅनस मी सांगितलं, स्ट्रेसमुळे येणारा. आणि दुसरा आपण सर्वांनाच जो माहिती आहे आणि ज्याला आपण शीण येणं म्हणतो, त्याला म्हणायचं शीण येणं. बऱ्याच जणांच्या बाबतीत तुम्ही बघितलं तर या ठिकाणी ही त्याची जागा ठरलेली आहे. इथे एखाद दुसरा पुरळ येईल पाणी भरलेला, आणि किंचित नकळत त्याची जखम होईल, आणि तो कधी कधी आपोआपही बरा होतो. पेपरच्या वेळी. तर दॅट इज कॉल्ड हर्पीज सिम्प्लेक्स. हा व्हायरस असतो. तो व्हायरस आपल्या सर्वांमध्ये असतो. तो व्हायरस आपल्या स्ट्रेसमुळे ॲक्टिवेट होतो, आणि तिथं तो इन्फेक्शन क्रिएट करतो. तर याला मराठी भाषेत त्याचा अर्थच म्हणजे नावच दिलं शीण. शीण म्हणजे ताण, डोक्याला शीण झालं. डोक्याला शीण म्हणजे एक प्रकारचा ताण. ड्यू टू दॅट स्ट्रेस आपल्याला तो फिवर ब्लिस्टर सुद्धा काही जण त्याला म्हणतात. त्या ठिकाणी ते इन्फेक्शन होतं. दॅट इज टाईप ऑफ व्हायरल इन्फेक्शन. ही अशी दुसरी कंडिशन आहे की जी स्ट्रेसमुळे येऊ शकते. आणि मग बाकीच्या काही स्किन कंडिशन आहेत. तुम्ही जर स्किनमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सोरियासिस नावाचा जर तुम्ही आजार ऐकला तर तो आजार एज सच काही स्ट्रेसमुळे होत नाही, पण त्याचे चढ उतार जे आहेत ते स्ट्रेसमुळे होतात. म्हणजे स्ट्रेस वाढला की तीव्रता वाढते. सर, हेअर फॉल पण स्ट्रेसमुळे होऊ शकतो? अगदी डायरेक्टली खूप स्ट्रेसमुळेच होईल असं नाही, पण तुम्ही लॉजिकली थोडंसं असं इक्वेशन त्याचं करू शकता की स्ट्रेस आहे, स्ट्रेसचा परिणाम तुमच्या डाएटवर झाला आहे, तुमचं डाएट कमी झालं आहे, अँड दॅट लीड्स टू ॲनिमिया. खूप कॉमन कॉज इंडियामध्ये आहे, अँड पर्टिक्युलरली इन फिमेल्स. फिमेलमध्ये ॲनिमिया हे मोस्ट कॉमन कॉज आहे इंडियन पॉप्युलेशनमध्ये.
सगळ्यांचंच म्हणजे अगदी इंडियन फिमेलमध्ये जर तुम्ही बघितलं आणि हिमोग्लोबिन जर चेक केलं तर 12च्या पुढं हिमोग्लोबिन असलेल्या फिमेल्स तुम्हाला खूप कमी आढळतील. बहुतांशी 10, 9 आणि आपण सगळ्यांनी हे मान्यच केलेलं आहे की 9 हिमोग्लोबिन 10 हिमोग्लोबिन हे नॉर्मल आहे फिमेलमध्ये. पण नाही, हिमोग्लोबिन हे फिमेलच्या बाबतीत 11च्या पुढं तरी पाहिजे, मेलमध्ये ॲटलिस्ट 13च्या पुढं पाहिजे. मला इतके दिवस वाटायचं की 9-10 ओके. हो, मग तेच सांगतो की आपण 9-10 म्हणजे ओके असं धरून चालतो, पण नाही. 11च्या पुढे हिमोग्लोबिन असेल तर तुमचं हिमोग्लोबिन योग्य आहे. ओके. आणि मग हिमोग्लोबिन ज्यावेळेला तुमचं कमी आहे, हेअरफॉल होतो. त्याबरोबर तुमच्या चेहऱ्याला कधी कधी थोडंसं काळसर रंगाची शेड येते आणि काळसर चट्टेसुद्धा तुम्हाला इथं दिसतील, ज्याला आपण वांग म्हणतो. वांग तो सुद्धा ड्यू टू ॲनिमिया. ॲनिमिया आणि एक्सपोजर टू सनलाईट असं कंबाईन याच्यामुळं ती वांग चेहऱ्यावर दिसते. सर, हेअरफॉलला आणखीन काय वेगळे कारणं असतात? हेअरफॉलच्या याच्यामध्ये एकतर डाएट, जसं मी आता सांगितलं तुम्हाला की डाएट व्यवस्थित नाही आहे, ॲनिमिया आहे, काही विटॅमिन्स मिनरल्सची कमी आहे. पण बाकी इतर कॉजेसमध्ये जर तुम्ही बघितलं, इन केस ऑफ फिमेल्समध्ये ज्यावेळेला प्रेग्नन्सी असते त्यावेळेला केस प्रेग्नंट फिमेलमध्ये खूप जाड, छान, सुंदर होतात प्रेग्नन्सीमध्ये. पण डिलिव्हरीनंतर साधारण 3 ते 4 महिन्यांनी अत्यंत हेअरफॉल होतो. अत्यंत हेअरफॉल म्हणजे अगदी डोकं उघडं दिसायला एवढा हेअरफॉल होतो. म्हणजे आपल्याकडं आपल्या मराठीमध्ये असं बोललं जातं की बाळ हसायला लागलं की केस गळायला लागतं. म्हणजे साधारण ते कोरिलेशन तिथं आहे की ज्यावेळेला डिलिव्हरी होऊन 3, 4, 4-5 महिने होतात त्या दरम्यानच बाळाच्या चेहऱ्यावर हसू तुम्हाला दिसायला लागतं आणि बरोबर दॅट इज द टायमिंग ज्यावेळेला हेअरफॉल व्हायला लागतं. सर, याला म्हणजे दुसरे काही कारण आहेत की ते सगळं लक्ष बाळावर असतं, आईची एवढी काळजी नाही? दिस इज थोडंसं हॉर्मोनल कॉज याच्यामध्ये म्हणता येईल. हे दिस इज नॅचरल ह्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये नॅचरल फिजिओलॉजी ऑफ द हेअर असं त्याला म्हणता येईल. त्यामध्ये ते हेअरफॉल 3-4 महिन्यांनी होतो. दुसरं एक कॉज तुम्हाला असं सांगता येईल की ज्यावेळेला काही पेशंट एंट्रिक फिवर, टायफॉइडनी पेशंट आजारी आहे, ट्रीटमेंट घेतली आहे, पेशंट बरा झाला आहे आणि बरा झाल्यानंतर 2 महिन्यानंतर प्रचंड हेअरफॉल होतो. टायफॉइड नंतर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्व जण ज्या दुष्टचक्रातून गेलोय, कोविड, भयानक हेअर लॉस, भयानक. कोविडमुळं म्हणजे माझ्याकडं कमीत कमी 150 फिमेल्स आलेल्या आहेत. कमीत कमी. आणि त्याच्यातल्या 1/3 जणींनी त्यांच्या कॅरी बॅग भरून मला केस दाखवायला आणलेले आहेत. कॅरी बॅग भरून. इतका प्रचंड हेअरफॉल. आणि हा हेअरफॉल त्या काळामध्ये फिमेल्समध्ये तर होताच, थोडंसं कमी असेल पण तेवढ्याच प्रमाणामध्ये मेल्समध्ये सुद्धा होतं. प्रचंड हेअरफॉल. आणि त्या काळामध्ये असं म्हणूया आपण की हेअर इंडस्ट्री फार जोरात चालली कारण हेअरफॉलच्या केसेस खूप वाढल्या होत्या. खूप. हार्मोनल इम्बॅलन्स ही एक अशी गोष्ट आहे मला वाटतं की जे हेअर आणि स्किन दोन्हीवर इम्पॅक्ट करते, दोन्हीला त्याचा त्रास होऊ शकतो. अगदी बरोबर. सर, हेरिडेटरी हा पण एक कॉज असू शकतो ना? म्हणजे आता बाल्डनेस जो आहे की टक्कल पडणं हे स्त्रियांमध्ये कमी दिसतं पण पुरुषांमध्ये बऱ्यापैकी फ्रिक्वेंट असतं. तर म्हणजे घरात वडीलधाऱ्यांना जर असेल की वडिलांना टक्कल आहे, आजोबांना टक्कल आहे, तर त्या मुलाला पण टेन्शन आधीच तयार होतं. तर अशा वेळी काही हेअरफॉल रोखण्यासाठी, बाल्डनेस रोखण्यासाठी करता येऊ शकतं का? आता हा जो तुम्ही प्रश्न विचारलाय की पुरुषांमध्ये पडणारं टक्कल, ज्याला AGA म्हणजे अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया नावच त्याचं आहे. अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया. अँड्रो, दिस इज रिलेटेड विथ अँड्रोजन, जे हॉर्मोन पुरुषांमध्ये असतं. जेनेटिक, हे जेनेटिक असतं. आणि ॲलोपेशिया, त्यामुळं येणारं टक्कल. तर हे जे टक्कल पडणं आहे निश्चित हेरिडिटरी आहे, अनुवंशिक आहे, पण ते आपण टाळूच शकत नाही असं नाही. काही प्रमाणात आपण थोडेसे प्रयत्न केले तर ते टळू शकतं. मग ते कुठल्या पद्धतीने आपल्याला त्याला टाळता येईल किंवा काय काय त्याच्यासाठी आपल्याला
मेजर्स घेता येईल, काय उपाय करता येतील. तर आपलं जे पाणी आहे ज्याच्याने आपण केस धुतोय, तर शक्यतो जेवढं शक्य आहे ते स्वीट वॉटर, गोड पाणी असावं. ओके. खारं पाणी, जे क्षारयुक्त पाणी आहे ते केस धुण्यासाठी पूर्णपणे टाळलं गेलं पाहिजे. ओके. किंवा तुमच्याकडे जर काही ऑप्शन नाही आहे, तुमच्याकडे जे अवेलेबल वॉटर आहे तेच हार्ड वॉटर आहे, तर त्याला हरकत नाही, थोडेसे प्रयत्न करा, प्रोसेस करा त्याला. ओके. त्याला गोड पाणी असं वापरून मग हेअर वॉश त्यांनी करा. त्याचा खूप फायदा तुम्हाला हेअरफॉल टाळण्यासाठी होऊ शकतो. तुमच्या केसामध्ये जर डॅन्ड्रफ आहे, कोंडा आहे, त्याची ट्रीटमेंट करा. आणि याबरोबर तुमचं जे काही डेली रुटीन आहे, तुमचं दैनंदिन जीवन जे आहे, लाईफस्टाईल जी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक छोटासा 30-40 मिनिटाचा जर एक्झरसाईज काही ॲड करता आला, ओके, तर दॅट इज वेल अँड गुड. याचं कारण असं आहे, कुठलाही व्यायाम हा काय करतो तर तुमच्या सगळ्या शरीराचा ब्लड सप्लाय वाढवतो, त्याबरोबर तो तुमच्या केसांचा सुद्धा वाढवतो. आणि नॅचरल ज्यावेळेला तुमच्या केसांचा ब्लड सप्लाय वाढतो त्यावेळेला तुमचे केस छान आणि चमकदार होतात. ओके. अशा या पद्धतीने तुम्ही तो हेअरफॉल टाळू शकता. चौरस आहार हवा आणि चांगली एक्सरसाइज हवी. चांगली एक्सरसाइज हवी, चौरस आहार हवा, गोड पाणी हवं. आणि जर शक्य असेल तर तुमचा अप्रोच हा पॉझिटिव्ह असावा. म्हणजे नॅचरली ज्यावेळेला तुम्ही तुमच्या पॉझिटिव्ह अप्रोचने तुमच्या दिवसाची सुरुवात करताय, तुमच्या दिवसाचं काम करताय, तुमचा मूड चांगला आहे, तो तुमच्या डाएटमध्ये दिसणार, जेवण तुम्हाला चांगलं जाणार, कुठल्याही चांगल्या मूडमध्ये तुमची पचन संस्था त्याचं चांगलं पचन करणार. आणि मग तुमचे जे काही एलिमेंट्स, विटॅमिन्स, मिनरल्स याची अवेलेबिलिटी तुमच्या शरीराला चांगली होणार आणि तुमचे केस चांगले होणार. सर, हार्ड वॉटरचं तुम्ही जसं म्हटलं की केसांना त्रास होतो, तसं स्किनला पण होऊ शकतो का? निश्चित होतो. ज्यावेळेला तुम्ही सातत्याने हार्ड वॉटर वापरताय, नकळत थोडीशी स्किन तुमची रफ होणं, ओके, कधीतरी काळवणं असं होऊ शकतं. ओके. तर तुमच्या स्किनचा परिणाम, तुमच्या स्किनवर सुद्धा हार्ड वॉटरचा परिणाम त्या पद्धतीने होतो. शक्यतो चेहरा धुताना, शक्यतो गोड पाणी असेल तर जास्त चांगलं. ओके. सर, असं पण एक बघायला मिळतं का की जसं शहर बदलतं तसं आपल्या म्हणजे आपली स्किन पण थोडीशी बदलते? म्हणजे इथे नगरमध्ये थोडंसं हिटचा त्रास होतो स्किनला, किंवा मुंबईत गेलं तर आपली स्किन चमकते, असं दिसतं का? तुमचं ऑब्झर्वेशन अगदी योग्य आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आता मी जे मगाशी उल्लेख केला की खूप सध्या वातावरणामध्ये जो काही कोरडेपणा आलेला आहे, त्यामुळं खूप पेशंटचे हातपाय फाटतायत. मग तुम्ही सांगितलं की हा सोरियासिस आहे, तर मी सांगितलं सोरियासिस युक्त आहे किंवा सोरियासिसची त्याचं थोडंसं साधर्म्य आहे. तर ह्या ज्या स्किन कंडिशन आहेत, ज्याला आपण जळवात म्हणतो, ओके, हातापायाला भेगा पडणं, सोरियासिस, एक्झिमा, दिस इज ऑल रिलेटेड विथ ड्रायनेस. जसं तुम्ही मुंबईत जाता, वातावरणामध्ये दमटपणा असतो, म्हणजे वातावरणामध्ये ओलसरपणा आहे. तर मुंबईत तुमची स्किन छान राहणार. फक्त एकच आहे, मुंबईत जर तुम्ही गेलात आणि जर तुम्हाला फंगल इन्फेक्शन आहे तर मग तुमचा एकदम बुमरँग होऊन जाईल ती गोष्ट. तुम्ही प्रचंड अजून खाजवायला लागाल, कारण ती स्किन कंडिशन घामामुळे येते. तर ड्राय स्किन कंडिशन जी आहे ती तिथं तुम्हाला रिलीफ मिळेल. ओके. तेच जर तुम्ही पुण्यात आलात, थोडासा रिलीफ कमी होईल तुमचा. नगरमध्ये आलात अजून कमी होईल, कारण आपलं हवामान अजून कोरडं आहे. अजून तुम्ही विदर्भ साईड, मराठवाडा साईडला गेलात तर अजूनच कोरडेपणा हवामानात येतो. पण म्हणजे ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांना नगर छान आहे जास्त. अगदी निश्चित छान आहे. आणि ऑइलीनेस खूप वाढणार नाही, कारण मुंबईमध्ये ऑइलीनेसही वाढणार. आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी म्हणजे हायग्रोस्कोपिक ॲक्शनमुळं तुमच्या स्किनला जे काही तुमचे पोर्स आहेत ते थोडेसे अजून ब्लॉक होऊन पिंपल्स अजून जास्त होण्याची शक्यता आहे. सर, पोर्सवर तुम्ही बोललात, तर पोर्स कशामुळे ओपन होतात किंवा दिसतात, विजिबल होतात? आता जर तुम्ही लेन्स घेऊन जर प्रत्येकाची स्किन जर एक्झामिन केली, जसं आम्ही पाहतो, एक्झामिन करतो, पोर्स सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आहेत. पोर्स सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आहेत आणि दॅट इज नॅचरल, त्याची गरज आहे.
मी असं म्हणलं जातं की त्याच्यातून स्किन श्वास घेते, एरेशन ऑफ स्किन. ओके. तर त्याच्यातून आपल्या स्किनमध्ये स्राव बाहेर येत असतात, आपले हेअर्स बाहेर येतात, स्राव बाहेर येतात. तर त्याच्यासाठी स्पोर्स हे गरजेचेच असतात. पण त्याच्यामध्ये थोडीशी प्रत्येक व्यक्तीप्रमाणे विविधता असते. ओके. आणि आपल्याला जे दिसतात दॅट इज कॉल्ड वाईड ओपन पोर्स. म्हणजे त्या पोर्सची साईज मोठी असते. बहुतांशी अशा व्यक्तीची स्किन ही ऑइली असते आणि ऑइली स्किनमध्ये वाईड ओपन पोर्स दिसतात, जे कधी कधी जास्तच प्रॉमिनंट दिसतात. मग अशा पोर्ससाठी वेगवेगळ्या टाईप ऑफ ट्रीटमेंट आहेत. ओके. म्हणजे काही जण म्हणतात की पोर्स हेच नाही होत, बंदच नाही होत, तर मिनिमाइज ते होऊ शकतात. म्हणजे अगदी मिनिमाइज होऊ शकतात. तुम्ही जो वापरलेला शब्द तो बरोबर आहे की त्याच्यात ग्रॅज्युअली चेंज होऊ शकतो. मग त्याला काही क्रीम्स असतात, काही एक्सफोलिएटिंग एजंट्स आहेत, म्हणजे जे स्किन काढून टाकतात. त्याद्वारे हळूहळू ती पोर साईज कमी होत जाते. ओके. सर, माझी एक मैत्रीण आहे, तिला केसांचा प्रॉब्लेम होता म्हणून तिने मेडिकलमध्ये जाऊन औषधं घेतली आणि तिचे केस छान झाले. तर मग मी सहज बघितलं तर त्यात बायोटिन नावाचं ड्रग होतं. तर असं डायरेक्ट मेडिकलमध्ये जाऊन हे घेणं कितपत बरोबर आहे? मला जर केसांचा त्रास आहे तर मी डायरेक्ट बायोटिन वापरू शकते का? याच्यामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला तो अगदी योग्य आहे. याचं कारण काय ना की याला आपण सेल्फ मेडिकेशन म्हणतो. आणि हे जे सेल्फ मेडिकेशन आहे हे शक्यतो प्रत्येक व्यक्तीने टाळलं पाहिजे. याचं कारण असं आहे की तुमच्या मैत्रिणींनी मेडिकल स्टोअरमधून काही टॅबलेट घेतल्या केसांसाठी म्हणून आणि त्यांना छान फायदा झाला. पण हे त्यांचं लक म्हणूया आपण. याचं कारण त्यांनी जो दिलेला त्या टॅबलेटमधला डोस आहे तो त्यांना लागू पडला. ओके. पण असं प्रत्येक व्यक्तीसाठी ते योग्यच आहे असं अजिबात मी म्हणणार नाही. याचं कारण केसांना फक्त बायोटिनच पाहिजे का? नाही, त्याच्याबरोबर इतरही घटकांची केसांना गरज आहे. बायोटिन तर अगदी बरोबर आहे, बायोटिन केसांना मदत करतच. बायोटिन केसांना मदत करतं, बायोटिन नखाला सुद्धा मदत करतं. ओके. अनेक अवयव असे आहेत शरीरामध्ये की ज्याचा आपल्याला बायोटिनचा फायदा होतो. ओके. पण त्याबरोबर इतरही घटक आहेत. केसांसाठी आपल्याला बायोटिन पाहिजे, बाकीच्या फोलिक ॲसिड पाहिजे, B12 पाहिजे, प्रोटीन्स पाहिजे, आपल्याला त्याबरोबर आयर्न पाहिजे. असं सगळ्याच गोष्टीची आपल्या केसांना गरज आहे. नुसतंच बायोटिन घेतलंय आणि त्यामुळं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं म्हणता येणार नाही. ओके. मग जर समजा तुमचं नुसतं बायोटिन तुम्ही घेतलं आणि तुमचं हिमोग्लोबिन कमी आहे तर त्याचा उपयोग नाही होणार. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल एकत्र त्याचा चांगला तुम्हाला इफेक्ट आला पाहिजे. म्हणून वेगवेगळे विटॅमिन्स, मिनरल्स अशा याचं एकत्रीकरण करून त्याच्यावर रिसर्च करून फार्मास्युटिकल कंपन्या याचे टॅबलेट किंवा याचे प्रॉडक्ट तयार करतात. सर, तुम्ही B12चं एक म्हटलं, हल्ली B12 डेफिशियन्सी बऱ्यापैकी वाढतीये. बरोबर. तर स्किन किंवा हेअरच्या बाबतीत बोलताना B12 मुळे काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात? लॅक ऑफ B12 मुळे? लॅक ऑफ B12 मध्ये एकतर हेअरफॉल आहे. दुसरी गोष्ट काही व्यक्तींमध्ये हातापायांची आग होणे हाही प्रकार होऊ शकतो. क्वचित प्रसंगी काही व्यक्तींना तोंड येण्याचा प्रकार आणि काही व्यक्तींमध्ये जिभेची पण आग होते, असा प्रेझेंटेशन त्याचं असू शकतं. सर, जो प्रश्न B12चा आहे तोच विटॅमिन डी साठी पण आहे. विटॅमिन डी जर नसेल इनफ बॉडीत तर काय त्रास होऊ शकतात? आता विटॅमिन डीची जी कमतरता आहे ती आपल्या बऱ्यापैकी सर्वांमध्येच आपल्याला दिसते. याचं कारण असं आहे की आपल्या सर्वांचंच सन एक्सपोजर कमी होत चाललंय. म्हणजे उठतच नाही तर म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत की मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की काही लोकांचं एक्सपोजर टू सनलाईटमुळे प्रॉब्लेम येतात आणि काही लोकांना एक्सपोजर नसल्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम येतात. तर विटॅमिन डीची जी काही कमतरता आहे ती सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. म्हणजे अगदी तुमचे बोन्स आहेत, तुमचे लिगामेंट्स आहेत, त्याचे मसल्स आहेत, तुमची स्किन आहे, इवन तुमचं हेअर्स आहेत. ह्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला विटॅमिन डीची आवश्यकता आहे.
मग ते व्हिटॅमिन डी समजा कमतरता तुम्हाला जर आहे तर मग कुठल्या पद्धतीने तुम्ही ती कमतरता भरून काढाल. तर मी मगाशी जसं सांगितलं तुम्हाला की चांगला तुमचा एखादा 30-40-50 मिनिटाचा एक्झरसाईज की ज्यामध्ये तुमचा एक्झरसाईजही होईल आणि तुमचं एक्सपोजर टू सनलाईटसुद्धा होईल. त्याच्यामधून तुमचं व्हिटॅमिन डीची कमतरता तुम्ही भरून काढू शकता. किंवा खूपच तुमचे व्हिटॅमिन डीचे लेवल कमी झाले असतील तर योग्य फिजिशियनकडे जाणे, त्यांचा सल्ला घेणे आणि त्या पद्धतीने त्यांनी प्रिस्क्राईब केलेले ड्रग्ज घेणे, ज्याच्यातून तुमची कमतरता व्यवस्थित होऊ शकते. पण जर म्हणजे तुम्ही सकाळी एक्सरसाइज करू शकताय, कोवळं ऊन घेऊ शकताय, तर सप्लिमेंट्सपेक्षा ते प्रेफर करावं. हां, म्हणजे तुम्ही योग्य वेळी एक्सरसाइज करताय, उन्हात जाताय आणि मग याच्याबरोबर हळूहळू तुमचा व्हिटॅमिन डी लॅक जो आहे तो भरून निघतोय. आणि मग त्याबरोबर जर मी माझ्या अनेक पेशंटला अगदी आग्रहपूर्वक विचारतो, जर नॉन व्हेजिटेरियन डाएट जर तुम्ही घेत असाल तर त्यामध्ये तुम्ही ते ॲड करू शकता. आणि B12 त्याच्यामधून येईल. आणि त्याबरोबर दूध आणि दुधाचे पदार्थ हे पण तुमच्या जेवणामध्ये ॲड करून तुम्ही ती कमतरता भरून काढू शकता. ओके. आपण जे आता डिस्कशन केलं की साधारण तरुण वयामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे त्रास होत आहे, तर ह्याच रिझन्समुळे एजिंग पण लवकर होऊ शकतं का स्किनचं? की म्हणजे वय कमी आहे पण लवकर स्किनचं एज वाढतंय? हां, तर तुमची स्किन एजिंग म्हणजे तुमची स्किन वयस्कर दिसणे किंवा दिसणं टाळण्यासाठी ह्या दोन्हीवर आपण स्किन एजिंग याच्यावर मुळात आपण जर बोलायचं ठरवलं, स्किन एजिंग हा प्रकार असा आहे की वयाच्या पेक्षा जास्त वयाची तुमची स्किन दिसणे, म्हणजे काय तर स्किन लूज पडणे, स्किनवर सुरकुत्या दिसणे आणि स्किन त्या मानाने पातळ थिन होणे, याला आपण एजिंग म्हणू. मग हे एजिंग का होतं किंवा कसं होतं, तर पहिली तर तुमच्या स्किनचं एजिंग ही तर पहिली अनुवंशिकता आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये कशी फॅमिली हिस्ट्री त्याची आहे त्याच्याशी त्याचा बऱ्यापैकी पहिला संबंध येणार. दुसरा संबंध हा तुमचं सन एक्सपोजर किती आहे किंवा तुमचं सन एक्सपोजर होतंय त्यावेळेला तुम्ही काळजी घेताय का त्याच्याशी संबंधित आहे. तुमचा आहार कसा आहे, परत एकदा गोष्ट तिथे तुमचं हिमोग्लोबिन किती आहे, तुमचं प्रोटीन इंटेक किती आहे, विटॅमिन्स मिनरल्स किती त्याच्यावर येईल. तुमची झोप शांतपणे 6 तास होतीये का त्याच्याशी संबंधित आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्या काही ॲडिक्शन आहेत का. म्हणजे एखाद्या व्यक्तीला क्रॉनिक स्मोकर असाल तर तुमची स्किन ही थोडीशी लवकर एजेड दिसायला. हां, आणि क्रॉनिक अल्कोहोलिक अशा 2 गोष्टी त्याच्यामध्ये येतात. पण एक्झरसाईज बॅकअप जर तुमचा असेल चांगला तर ह्याच्यावर सुद्धा थोडीशी मात कुठंतरी होऊ शकते. आज जर चांगले चांगले सगळे फिल्म स्टार जर तुम्ही बघितले, हेमा मालिनी सारखी व्यक्ती वय वर्ष 75 आहे पण अजूनही कुठेही तुम्हाला एजिंग दिसणार नाही. याचं कारण त्यांच्या नृत्यामधूनच त्यांचा एक्झरसाईज इतका सुंदर होतो, बरोबर आहे, की ती स्किन एजिंग मागं पडून जातं. सर, हे एजिंग टाळण्यासाठी बरेच सेलिब्रिटीज बोटॉक्स करतात असं ऐकलंय, तर हे बोटॉक्स नक्की काय असतं? बोटॉक्स पहिलं तर बोटॉक्स इंजेक्शन या फॉर्मॅटमध्ये येतं आणि याच्यामध्ये बोटुलिनम टॉक्सिन, त्याचं नाव आहे बोटुलिनम टॉक्सिन, स्नेक वेनम पासून ते तयार केलं जातं. आता हे बोटुलिनम टॉक्सिन हे काय करतं तर तुमच्या चेहऱ्यावर ज्या काही सुरकुत्या, ज्याला आपण आठ्या म्हणतो मराठीमध्ये, काय व चेहऱ्यावर आठ्या पाडल्यात असं एखादी व्यक्ती कायम वैतागलेली असते, तिच्या चेहऱ्यावर कायम आठ्या असतात. तर ह्या आठ्या का पडतात याचं कारण आपल्या चेहऱ्याचे काही मसल्स हे कॉन्ट्रॅक्ट होतात, ते आकुंचन पावतात आणि ते मसल आकुंचन पावल्यामुळं आठ्या किंवा रिंकल्स येतात किंवा आपल्याला दिसतात ते रिंकल्स वगैरे.
मग इंजेक्शन देऊन काय केलं जातं, तो मसल पॅरलाइज केला जातो. ओके. आणि मग तो मसल पॅरलाइज केल्यावर ती स्किन रिलॅक्स होते आणि मग तिथं आठ्या तुम्हाला दिसत नाहीत. ओके. पण हा जो प्रकार आहे बोटुलिनम टॉक्सिन किंवा बोटॉक्स घेणं, हा जो प्रकार आहे हा त्याचा इफेक्ट एकदा इंजेक्शन दिलं की त्याचा इफेक्ट 6 मंथ फक्त टिकतो. 6 महिन्यानंतर ते रिपीट तुम्हाला परत बोटुलिनम टॉक्सिन किंवा बोटॉक्स घ्यावं लागतं. आपण नीता अंबानीच्या चेहऱ्यावर बघितलेले ते. हां, तर ह्या ज्या काही सेलिब्रिटी, आता त्या एक सेलिब्रिटीज आहेत, तर ह्या काही सेलिब्रिटी पर्सनॅलिटी ज्या असतात, मुळातच त्यांना अनेक कार्यक्रमांना, अनेक सभा समारंभांना जायचं आहे, तर त्यांना प्रेझेंटेबल राहावं लागतं. आणि मग त्यांचा चेहरा, त्यांचं ओव्हरऑल शरीर हे चांगलं ठेवणं हे त्यांना आद्य कर्तव्य आहे. आणि मग ह्या गोष्टीसाठी वेगवेगळ्या गोष्टी ते करतात. मग ह्याच्यातली ही एक गोष्ट झाली की स्किन टाईटनिंगसाठी बोटॉक्स घेणं. काही व्यक्तींमध्ये फ्रिक्वेंटली लेझरसुद्धा रिज्युनेशन ऑफ स्किनसाठी केलं जातं. ओके. काही व्यक्तींमध्ये लेझर्स हे बाकी ग्लो वाढण्यासाठी केलं जातं. आणि आता रेग्युलरली ग्लुटाथायोन इंजेक्शन आलेले आहेत, ज्याच्यामध्ये ग्लुटाथायोन नावाचं ड्रग असतं, ज्याच्यामुळे फेअरनेस येतो. तुमची स्किन ही 2-3 शेड गोरी होते. पण मग ते पण टेम्पररी असतं. हां, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जो इफेक्ट आहे हा तात्पुरता असतो. याचं कारण तुमचं जर खूप तासनतास जर तुम्ही उन्हात उभं राहण्याचा व्यवसाय जर तुमचा असेल तर फार काळ त्याचा रिझल्ट टिकत नाही. हा, तुमचा व्यवसाय इंडोर व्यवसाय आहे तर मग तो रिझल्ट खूप दिवस, खूप काळ टिकतो. पण तुमचा व्यवसाय आउटडोर असेल, तुम्ही सनला कॉन्स्टंट एक्सपोज होत असाल तर मात्र तो रिझल्ट जास्त टिकत नाही. ओके. सर, तुम्ही जसं सेलिब्रिटीजचं सांगताय, आता एक 5-10 वर्षांपूर्वीपर्यंतचा जो काळ होता तो बराच वेगळा होता. म्हणजे लोक फोटो काढून सोशल मीडियावर कुठे टाकायला पण घाबरायचे. पण आता असं झालं की प्रत्येकजण फोटोज पोस्ट करतोय, रील्स टाकतोय, म्हणजे प्रत्येकजण कॉन्शियस होतोय थोडा. हा 10 वर्षांपूर्वीचा आणि आत्ताच्या पेशंटमध्ये तुम्हाला फरक जाणवतो का? निश्चित जाणवतो. याचं कारण असं आहे की आता जर तुम्ही आत्ताची जी गोष्ट सांगितली की प्रत्येकजण स्क्रीनवर येतोय, मग आपण थोडक्यात असं म्हणूया की आता प्रत्येकजणच त्याच्या दृष्टीने सेलिब्रिटी झालेला आहे. त्यामुळं प्रत्येकाला प्रेझेंटेबल राहायचंय. तर पूर्वी आम्हाला जे काही इन्सिस्ट केलं जायचं की माझा चेहरा चांगला झाला पाहिजे आणि चेहरा चमकदार दिसायला पाहिजे, त्याच्याही पुढे 2 स्टेप आता पेशंट्स गेलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की माझं सगळं शरीर चमकदार झालं पाहिजे, माझं सगळं शरीर गोरं दिसलं पाहिजे. म्हणजे आता फक्त ही गोष्ट चेहऱ्याशी मर्यादित राहिलेली नाही. म्हणून मग मी मगाशी जे ड्रगचा उल्लेख केला की सुदैवाने म्हणूया की असे ड्रग आता आलेले आहेत की जे एक्सपोज पार्ट बरोबर कवर्ड एरिया सुद्धा, तुमच्या कवर्ड एरियाला ग्लो येतो, गोरं दिसतं शरीर आणि चमकदार दिसतं. याचं कारण प्रत्येकालाच प्रेझेंटेबल राहायचंय. त्यामुळं ह्याबद्दल प्रत्येकाचा आटापिटा आहे की मला छान दिसायचंय. सर, हे जितकं नॉर्मल म्हणजे डेली रुटीनमध्ये त्याच्यापेक्षा जास्त लग्न किंवा अशा समारंभांमध्ये, बरोबर. तर आता सपोज एखाद्या व्यक्तीचं लग्न ठरतंय, त्यावेळी स्किनची ट्रीटमेंट, हेअरची ट्रीटमेंट ही कधी सुरू केली पाहिजे? की एकदा डॉक्टरांना दाखवून आपली स्किन ओके आहे का, किंवा त्याच्याबद्दल काही ट्रीटमेंट घ्यायची आहे का? आता तुम्ही अगदी छान प्रश्न विचारला. छान या दृष्टीने म्हणेल का खूप पेशंट असे येतात, चेहऱ्यावर चांगले मोठमोठे पिंपल्स पेशंट घेऊन येतात आणि 10 दिवसांनी माझं लग्न आहे, मला व्यवस्थित करा म्हणतात. आणि ही गोष्ट खूप अशक्य कोटीतली असते आणि बऱ्याच वेळा कसं तरी त्याचं समाधान हे करावं लागतं. आणि अशा वेळेला म्हणजे आता माझं स्वतःच अप्रोच असा आहे की थोडंसं वेगळ्या पठडीतलं, मी स्किन स्पेशलिस्ट आहे, बाय हुक ऑर क्रूक त्याला चांगलं करायचं असं मी पाहत असतो. त्यामुळे थोडंसं आउट ऑफ द वे जाऊन सुद्धा मी कधी कधी फेसवर स्टिरॉइड मी स्वतः
पेशंटला माझ्या देतो आणि सांगतो की ही फक्त 10 दिवसाकरता आहेत. 10 दिवसानंतर याचा वापर टाळायचा आहे. हे फक्त तुझ्या फंक्शनसाठी तुला प्रेझेंटेबल करतोय आणि सुदैवाने तुझं लग्न एकदाच होऊ दे आणि त्याच्यासाठी तू प्रेझेंटेबल होऊ दे, असं माझं त्याच्यात म्हणणं असतं. ओके, पण मग सर एखाद्या व्यक्तीचं मग किती दिवस आधी आलं पाहिजे? आयडियली ॲटलिस्ट तुम्ही एक 4 महिने अगोदर याची सुरुवात केली पाहिजे. ओके. पिंपल्सच्या ट्रीटमेंटची सुरुवात आयडियली 4 मंथ्स बिफोर व्हायला पाहिजे. कारण तुम्हाला दिलेली मेडिसिन्स, तुम्हाला लावायला दिलेली क्रीम याची ॲक्शन चांगली लक्षात यायला पहिला महिना निघून जातो. ओके, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर सूटच होत नसेल औषध तर आणि 1 महिन्यानंतर तुम्हाला हळूहळू लक्षात येतं की आता औषधाची ॲक्शन सुरू झालेली आहे. म्हणून पुढचा 4 महिन्याचा कालावधी जर तुम्ही छान ट्रीटमेंट घेतली की अगदी सुंदर रिझल्ट पेशंटला येतो. ओके सर, लहानपणी बऱ्याचदा काही आयांना सवय असते की असं लहान मुलांचे चेहरे खसाखस घासून स्वच्छ केले म्हणजे ते छान आपलं बाळ दिसतंय, आणि तीच सवय बऱ्याचदा कंटिन्यू पण राहते की चेहरा क्लीन करत असताना तो जोरजोरात घासला म्हणजेच छान स्वच्छ होतो. इवन काही सलून्समध्ये पण आपल्याला दिसतं की मशीन असतं, ते व्हायब्रेट होतं आणि खूप असा हार्शली थोडा चेहरा क्लीन केला जातो. तर हे कितपत बरोबर आहे? कारण काही ठिकाणी जेव्हा आपण थोडं हाय स्टँडर्ड सलूनमध्ये जातो तेव्हा आपल्याला दिसतं की ते एकदम वेट वाईप्स वापरतायत, एकदम सॉफ्टली चेहरा क्लीन करतायत. तर या दोनपैकी बरोबर मेथड कुठली? आता जो तुमचा प्रश्न आहे तो थोडेसे वेगळ्या पद्धतीने मी त्याचं उत्तर देतो. आपली स्किन जी आहे ही आपल्या प्रत्येक शरीराचा जो अवयव आहे त्या ठिकाणी त्याचा पोत किंवा त्याची जाडी ही वेगवेगळी आहे. आपल्या पाठीची स्किन ही खूप जाड स्किन आहे. आपल्या तळहात तळपायाची स्किन आहे ही खूप जाड स्किन आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जर इजा झाली तर बऱ्याच वेळेला अगदी छोटी इजा असेल तर ते तुम्हाला बऱ्याच वेळा लक्षात येत नाही. याचं कारण तिथली स्किनच मुळात जाड असते. पण ह्या तुलनेमध्ये जर तुम्ही चेहऱ्याचा विचार केलात तर नॅचरली आपल्या चेहऱ्याची जी त्वचा आहे ही नाजूक त्वचा आहे. त्यामुळं ती जर नाजूक त्वचा तुम्ही जास्त फोर्सफुली, जास्त बळजबरीने किंवा आपल्या खेड्यामध्ये पद्धत असते पहा, किंवा खेड्यात काय आपण सगळेच जण ती पद्धत पाळतो की आपण स्वच्छपैकी आपलं अंग अंघोळीच्या वेळेला दगडाने घासतो. पण जेवढ्या जोर लावून आपण आपला हात आणि पाय घासू एवढं आपण चेहऱ्याला दगड लावू का? नाही लावणार. का नाही लावणार? कारण ती त्वचा नाजूक आहे. जर जास्त तुम्ही तिथं जोर लावला तर जखम होणार, दुसरं काय होणार, तिथं जखम होणार. त्या पद्धतीने जर समजा तुम्ही चेहऱ्याची त्वचा जर अशी हाताळायला लागलात तर तिथं जखम होते किंवा छोटे छोटे चरे पडणं म्हणतो त्या पद्धतीचे फिशर्स, छोट्याशा चिरा तिथं पडू शकतात. ओके. आणि असे काही पेशंट क्रॉस होतात की आमच्या स्किनमध्ये एक कंडिशन आहे पण खूप जाड व्यक्ती जर झाली ना, तिचं वेट जर खूप जास्त झालं, तुम्ही बघा तिची मानेची कातडीशी जाड असते, एकदम काळी भोर होते, एकदम काळी स्किन होते. तर तिचं म्हणजे तो जर मुलगा असेल 15-16 वर्षाचा तर त्याची बहीण, त्याची आई मळ म्हणून घास 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 त्याची मान घासतात. तिथं काही स्वच्छ होतच नाही, पण तो आंघोळ करताना बोंबलतो कारण त्याची आग होते. ते घासल्याने त्याची आग होते. तर मुळात तो काळेपणा काय आहे? कारण ती स्किन जाड आहे. तो जाड स्किनचा काळेपणा आहे, तो काही मळ नाही. तुम्ही किती घासा काय होणार त्याला? याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही याच्या उलट जर त्याचं वेट कमी केलं तर त्याच्या स्किनची जाडी कमी होते आणि तो काळेपणा हा आपोआप कमी होतो. म्हणून तिथलं नेमकं काय कारण आहे हे पाहूनच त्या स्किनची हाताळणी व्हायला पाहिजे. सर, मी एक असं ऐकलं होतं की तो जो काळेपणा असतो मानेचा ते प्री डायबेटिकचं पण लक्षण असू शकतं. कधी कधी काही व्यक्तींमध्ये त्याला म्हणायचं अकॅन्थोसिस नॅग्रिकान्स असं आमच्या एक वैद्यकीय भाषेतला तो शब्द आहे. तर त्याचा संबंध हा थोडासा डायबिटीसशी सुद्धा जोडला जातो. पण अगदी प्रत्येक व्यक्तीमध्येच असतो असं नाही. तर ते वेटमुळे असेल, अनुवंशिकता असेल, आणि तुम्ही जो मागाचा प्रश्न विचारला तर हे जे आहे रफली स्किन हाताळणं हे मुळातच खूप चुकीचं आहे. नाजूक स्किन हा तसा अवयवावरचा दिसतो पण तो सुद्धा नाजूक अवयव आहे. त्याला व्यवस्थित
नाजूकपणेच हाताळलं गेलं पाहिजे. तुम्ही काही दगड घेऊन काही डोळा घासणार का सांगावर, कारण तो नाजूक अवयव तुम्हाला मान्य आहे, पण म्हणून काही स्किन खूप रफ आहे म्हणून त्यालाही दगड घेऊन काही करा असं नाही आहे. तो तेवढाच महत्त्वाचा आणि तो तेवढाच नाजूक अवयव आहे, त्या पद्धतीने तो हाताळला गेला पाहिजे. बरोबर आहे. डोळ्यांबद्दल बोलतोय तर सर, डार्क सर्कल ही पण एक समस्या आहे की जी आपल्याला खूप फ्रिक्वेंटली बघायला मिळते. बरोबर. आणि बऱ्याचदा असं म्हटलं जातं की स्ट्रेसमुळे फक्त होतात, पण ज्यांना स्ट्रेस नाहीये किंवा ज्यांची झोप पुरेशी होते अशा सुद्धा व्यक्तींमध्ये डार्क सर्कल आढळतात. ह्याच्या मागे काय काय कारण असू शकतात? आता आमच्या त्वचारोग तज्ञांच्या भाषेत त्याला म्हणायचं तर पेरी ऑर्बायटल हायपरमेलॅनोसिस असं त्याचं नाव आहे, ज्याला आपण अंडर आय डार्क सर्कल असं म्हणतो. अंडर आय डार्क सर्कल. अंडर आय डार्क सर्कलची कारणं तशी जर ढोबळमानाने पाहिली तर पहिलं तर कारण अनुवंशिकता हे असतं. जर समजा तुमच्या आई वडील भाऊ बहीण यांना कोणाला असेल तर तुम्हाला डार्क सर्कल येण्याची शक्यता दाट असते. मग त्याच्याबरोबर इनॲडिक्वेट रेस्ट, तुमची व्यवस्थित विश्रांती होतीये का, पुन्हा एकदा तुमचं डाएट व्यवस्थित आहे का, बाकी काही स्ट्रेस आहे का, आणि तुमचं सन एक्सपोजर किती आहे, या सगळ्या गोष्टींवर डार्क सर्कलचं येणं हे ठरतं. एखाद्या व्यक्तीचा स्क्रीन टाइम जर खूप असेल तरी सुद्धा आहे. आता स्क्रीन टाइमचा जो तुम्ही विषय काढला, आजकाल नवीन कन्सेप्ट असा आहे की ज्या इन्स्ट्रुमेंटला LCD स्क्रीन आहे, ज्याच्यामध्ये लॅपटॉप, कॉम्प्युटर, मला वाटतं मोठे मोबाईल्स सुद्धा येतील, अशा LCD स्क्रीन असलेल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये त्याच्यातून UV रेज एमिट होतात. UV रेज एमिट होतात याचा अर्थ असा की तुम्ही लॅपटॉप समोर जर 4 तास बसत असाल तर दॅट इज इक्वल टू सन एक्सपोजर 4 तासाचं, असा त्याचा अर्थ धरला जातो. म्हणजे मग जे काही उन्हात उभं राहून तुम्हाला जे काही दुष्परिणाम भोगावे लागणार तेच तुम्हाला या ठिकाणी सन एक्सपोजर सारखंच तुम्हाला टॅनिंग किंवा कधी कधी त्वचेची आग होणं किंवा मग डार्क सर्कल ह्या गोष्टी येतात. म्हणजे आपण मगाशी म्हटलं की मजूर किंवा जे शेतात काम करतात त्यांना त्रास त्या पद्धतीने, म्हणजे IT फील्ड मध्ये बसून काम करतात त्यांना पण हे सगळे सेम त्रास होऊ शकतात. अगदी तुम्ही त्याला ITतला मजूर सुद्धा म्हणू शकता. ओके सर, आता तुम्ही इतके वर्ष झाले प्रॅक्टिस करताय, इतके वेगवेगळ्या पद्धतीचे पेशंट बघताय, मग ते स्किनचे असतील, हेअरचे असतील, तुम्हाला असे काहीतरी वेगळे अनुभव जे खास लक्षात राहिलेत असे शेअर करा. वेगवेगळे अनुभव म्हणजे असे शेअर करता येतील. आता तुम्हाला माझा एक पेशंट आहे की तो माझ्याकडं व्हिटिलिगो कोड ज्याला म्हणतात, तर कोडसाठी ट्रीटमेंटला एक साधारण जास्त नाही पण एक 10 वेळा तरी तो माझ्याकडे आला. आणि बऱ्याच वेळेला तो प्रत्येक वेळेला मला सांगणार की मैं बहुत दूर से आता हूँ आपकी तरफ, बहुत दूर से आता हूँ. तर एकदा त्यांनी पुन्हा ते सांगितलं मैं बहुत दूर से आता हूँ. त्याला म्हणलं तो कुठून येतो, तर त्यांनी सांगितलं मी दीव दमणहून तुमच्याकडे येतो. बापरे, प्रत्येक वेळेला तो तिथून ट्रीटमेंटला यायचा आणि इमानीत बरी ती ट्रीटमेंट तो फॉलो करायचा. आणि मग मलाच नंतर असं वाटलं, मीच स्वतः देवाचे आभार मानले की एवढ्या लांबवरून पेशंट माझ्याकडे येतोय, त्याला बरं वाटो अथवा न वाटो हा भाग थोडासा वेगळा ठेवूया आपण, पण तो येतोय ह्या योग्य त्यांनी मला समजलंय, याच्यातच मला देवानी मोठेपण दिलेलं आहे आणि नॅचरली मग त्याला फायदा झाला. तर असे वेगवेगळ्या ठिकाणाहून पेशंट आपल्याकडं येत असतात. किती लांबून येतात याची आपल्यालाही कल्पना नसते. तर याच्याबद्दल फक्त मी एकच किस्सा तुम्हाला सांगेल की ज्यावेळेला वानर सेना सेतू तयार करत होती समुद्रामध्ये, तर ती 2 शिळा तयार करायची की राम आणि सीता असं काहीतरी, एका शिळेवर सीता आणि दुसऱ्या सीताराम, आणि ते 2 शिळा याच्यात टाकल्या जायच्या समुद्रामध्ये आणि त्या दोन्ही अशा छान एकत्र यायच्या आणि तरंगायच्या. तर हे श्रीरामाने पाहिलं आणि त्यालाही त्यावेळेला आश्चर्य वाटलं की आपल्या नाव लिहिलेल्या शिळा किती छान तरंगत आहेत पाण्यामध्ये. आणि म्हणून सर्वांच्या नकळत श्रीरामाने वाळूतून एक असा खडा उचलला पायाच्या 2 बोटामध्ये आणि असा उचलून समुद्रात फेकला आणि तो फेकल्याबरोबर डुब असं करून तो बुडाला. आणि
हे सगळं नारद पाहत होता आणि नारदानी बरोबर पाहिलंय की रामाने तिकडे दगड टाकलाय आणि तो बुडालाय. तर लगेच नारद जवळ आलाय. तो म्हणाला, नारायण नारायण रामा, ही तुझ्या नावाची शिळा तरंगत नाहीये, तर तुझ्यावर असलेली श्रद्धा तिथं तरंगतीये. तर हे असं पेशंट कुठून आणि किती लांबून आपल्यावर श्रद्धा ठेवून येतील आणि असं म्हणायचं की त्या श्रद्धेला योग्य परमेश्वराने आपल्याला केलंय, त्याचे आभार मानायचे आणि आपलं काम चालू ठेवायचं. तर ह्या पद्धतीने जी काही पेशंटची श्रद्धा आपल्यावर आहे आणि मी नेहमी देवाचे आभार मानतो की आणि रोज सकाळचा दिवस सुरू होताना मी त्याला सांगतो की या श्रद्धेच्या योग्य तू मला ठेव, एवढीच फक्त माझी तुझ्यापाशी प्रार्थना आहे. आता याचाच दुसरा किस्सा मी तुम्हाला सांगेन की मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की इतक्या दूर अंतरावरून पेशंट आपल्याकडे येतात. माझं क्लिनिक त्यावेळेला चितळे रोडला होतं आणि पेशंट मुस्लिम समाजातली होती. मी तिला नाव विचारलं, त्याच्यानंतर तिचं वय विचारलं आणि मग तिला विचारलं की काय होतंय काय नाही. आता आमच्याकडं त्वचा रोगामध्ये व्हिटिलिगो म्हणजे ज्याला कोड म्हणतो आपण, दुर्दैवाने खूप फ्रस्ट्रेटिंग आजार हा असतो. पेशंट फ्रस्ट्रेटेड असतो, नातेवाईक फ्रस्ट्रेटेड असतात, त्यामुळं ट्रीटमेंटला ते खूप लांबून येतात. एक अशीच पेशंट मी तिला नाव विचारलं, मग कुठं राहते म्हणून तिने सांगितलं मी कराचीला राहते. कराची? तर मी परत एकदा मलाही असंच झालं, तुम्हाला जसं आत्ता झालं तसं, की मी परत विचारलं की तुम्ही कुठं राहते? कराची को रहती बोले. म्हणलं तुम्ही इतक्या लांबून आला? तिने सांगितलं की ये मेरा मायका है, नगर ये मेरा मायका है, लेकिन एक बाजूवाली मेरी पेशेंट रिलेटिव है, उसको आपकी तरफ अच्छा लगा तो मैं वहाँ से आ गई बोले. बापरे. तर इतक्या लांबून सुद्धा पेशंट आपल्याकडं येतात आणि येऊ शकतात. फक्त आपण आपलं काम निष्ठेने करायचं, फक्त एवढंच आहे. म्हणजे जसं आपले दिवंगत राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलेलं आहे की व्हेन यू विल सॅल्यूट युअर ड्युटी देर इज नो नीड टू सॅल्यूट एनीबडी इन द वर्ल्ड. तर तुमच्या फक्त ड्युटीला तुम्ही सॅल्यूट करायचं आहे, मग कोणालाच तुम्हाला सॅल्यूट करायची गरज नाही. खरी गोष्ट आहे. सर, मी लहान असताना मला आठवतं की तेव्हा नगरमध्ये डर्मॅटॉलॉजिस्ट की जे स्किनवर स्पेशली काम करतात डॉक्टर, असे अगदी कमी 1-2च होते. तुम्ही साधारण प्रॅक्टिस कधी सुरू केली? मी स्वतः प्रॅक्टिसला सुरुवात केली 1992 मध्ये. आता साधारण असं म्हणूया की माझ्या प्रॅक्टिसला एक 32 वर्ष या नोव्हेंबरमध्ये पूर्ण होत आहेत. ओके. 33व्या वर्षात मी पदार्पण करतोय. पण आपण एक विचार असा जर केला की त्यावेळेला प्रॅक्टिस करणारा त्वचारोग तज्ज्ञ आणि आता प्रॅक्टिस करणारा त्वचारोग तज्ज्ञ याची जर तुलना आपण केली तर त्वचारोग ही मुळातच जी काही ब्रँच आहे, ही मुळातच जी स्पेशालिटी मेडिकल फील्डची आहे, ही अत्यंत दुर्लक्षित त्यावेळेला होती. दुर्लक्षित या अर्थाने होती की त्याच्यासाठी वेगळा काही अभ्यास, त्वचारोगासाठी वेगळं कन्सल्टेशन, हा कन्सेप्ट त्यावेळेला नुकताच उदयाला यायला लागला होता. त्याची सुरुवात त्यावेळेला हळूहळू व्हायला लागली होती. आणि आज त्याच्या उलट परिस्थिती अशी आहे की त्वचा रोगामध्येही केसांसाठी वेगळा डॉक्टर असतो आणि त्याला ट्रायकोलॉजिस्ट म्हणतात. हे स्वतः पेशंटच आज आम्हाला सांगतायत की मला ट्रायकोलॉजिस्टकडे जायचं आहे आणि मला डर्मॅटॉलॉजिस्टकडे जायचं आहे. काही आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, आमच्या ब्रँचमध्ये एक व्हेनेरिओलॉजी म्हणजे गुप्तरोग तज्ज्ञ असं ज्याला म्हणलं जातं, आजकाल त्याची सुद्धा वेगळी ब्रँच आहे काय असं विचारायला पेशंटनी सुरुवात केलेली आहे. म्हणजे त्वचा रोगामध्येही सब स्पेशालिटी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की सुपर स्पेशालिटी आता सुरू झालेली आहे. तर काळानुरूप त्याच्यामध्ये फार बदल होत गेले. आज त्वचा रोगाच्या अभ्यासक्रमाचं ग्लॅमर हे खूप वाढलेलं आहे. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो की MD स्किन या कोर्ससाठी तुम्हाला जर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन पाहिजे असेल तर याच्यासाठी जी काही महाराष्ट्रामध्ये
एंट्रन्स एक्झाम होते किंवा भारतामध्ये एंट्रन्स एक्झाम होते. याच्यामध्ये जर पहिल्या 100मध्ये जर तुम्ही असाल आणि याच्यासाठी लाखो विद्यार्थी बसत असतात, त्यांच्यामध्ये जर तुम्ही पहिल्या 100त असाल तर तुम्हाला MD स्किन या कोर्ससाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळते. बापरे. तर याच्या जर तुम्ही 100च्या पुढं असाल तर तुम्हाला ॲडमिशन मिळत नाही. म्हणजे इतकं ग्लॅमर आता त्वचारोग या ब्रँचला आलं आहे असं मी अभिमानाने सांगेल. आणि जी ब्रँच आमच्या वेळेला कुणाला कुठंच काही मिळालं नाही तर त्यांनी त्वचारोग व्हायचं अशी त्या ब्रँचची त्यावेळेसची अवस्था होती. तर आता इतकं ग्लॅमर या ब्रँचला आलेलं आहे. तर ह्या गोष्टीमध्ये ज्यावेळेला मी 33 वर्ष झाले याच्यामध्ये मी काम करतो आहे त्यावेळेला प्रत्येक दिवस हा मला नवीन काही शिकवून जातो. आणि मी मागं वळून ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला माझ्या स्पेशालिटीबद्दल त्वचारोगाबद्दल मला निश्चित अभिमान वाटतो की आता लक्षात येतं की त्वचारोग हा नुसता त्वचारोग हा अथांग सागर आहे. म्हणजे योगायोगाने एका मुंबईच्या कॉन्फरन्समध्ये मी एका बाहेरच्या कंट्रीमधल्या स्किन स्पेशलिस्टला भेटलो. त्यावेळेला मला त्यांनी हा प्रश्न विचारला की आपण कुठली प्रॅक्टिस करता. तर मी त्याला सांगितलं की मी डर्मॅटॉलॉजिस्ट आहे. तर त्यावेळेला हसून त्यांनी मला सांगितलं डर्मॅटॉलॉजी म्हणजे फार मोठा सागर आहे, त्याच्यात तुम्ही काय काम करताय. म्हणजे त्याला अपेक्षित उत्तर असं होतं की डर्मॅटॉलॉजीमध्ये लिडिंग विथ सोरियासिसचे तुम्ही स्पेशालिस्ट आहात की तुम्ही एक्झिमाचे आहात का तुम्ही ॲक्नेचे आहात का ॲलर्जॉलॉजी नावाची एक वेगळी ब्रँच वेस्टर्न कंट्रीमध्ये आहे जी ॲलर्जीसाठी डिलिंग विथ ओनली ॲलर्जीज. ओके. दॅट इज ॲलर्जॉलॉजिस्ट. तर हे एवढं मोठं फील्ड हे आहे. आणि ह्या एवढ्या मोठ्या महासागरात माझ्यासारख्या छोट्या माणसाला 32 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. याच्याबद्दल परमेश्वराचे आभार. सर साधारण मग तुमचं 12वी कुठल्या वर्षी झालं आणि जेव्हा तुम्ही MBBSला ॲडमिशन घेतली तेव्हाच तुम्ही ठरवलं होतं का की मला स्किन या विषयातच स्पेशलायझेशन करायचं आहे. माझं 12वी जे झालं ते 1982 साली मी सारडा कॉलेजमध्ये 12वीची परीक्षा दिली. आणि आमच्या वेळेला जे काही ॲडमिशन MBBSचं असायचं ते तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 विषयाचे मार्क तुमच्या ॲडमिशनसाठी ग्राह्य धरले जायचे. आणि त्या काळामध्ये 3ही विषय मिळून मला 94% मार्क होते. अरे वा. आणि मी आमची जी काही BJची मेरिट लिस्ट होती त्या लिस्टला मी 24वा होतो. तर मग त्यानंतर मी BJ मेडिकल कॉलेज जॉईन केलं. MBBSचा माझा कोर्स पूर्ण केला. पण त्या काळात मी जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट ऑब्झर्व केले, निरीक्षण वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं केलं. तर त्यामध्ये आमचं जे डिपार्टमेंट आहे स्किन डिपार्टमेंट जे आहे त्यामध्ये नो डाऊट वेगवेगळे स्किनचे रुग्ण हे दिसायला बघा. स्किनचे रुग्ण तुम्हाला थोडेसे विचित्र दिसतील. त्यांच्या अंगावर चट्टे असतात, नायटी असतात, कधी कधी पायाला जखमा असतात, बघवलं पण नाही जात. आणि त्याबरोबर लेप्रसी म्हणजे कुष्ठरोग हा सुद्धा विभाग आमच्या स्पेशालिटीमध्ये येतो. तर हे सगळे रुग्ण हे थोडेसे किळसवाण्या नजरेने बघितले जातात. आणि हे सगळे रुग्ण हे दुर्लक्षित रुग्ण नेहमी असतात. तर हे मी त्या काळामध्ये बघितलं. आणि मग हळूहळू असं वाटायला लागलं की असे जे दुर्लक्षित रुग्ण आहे या रुग्णांसाठी आपण काम करूया. आणि मग नकळत माझा ओढा त्वचारोग विभागाकडे गेला आणि मग पुढचं शिक्षण मी तिथे घेतलेलं आहे. तर मग या पद्धतीने मी त्वचारोग विभागामध्ये वेगवेगळ्या त्वचारोग, कुष्ठरोग आणि गुप्तरोग जो आमच्या याचा एक भाग आहे तर ह्या सगळ्या याचा अभ्यास करून मी बाहेर पडलो. 1992 साली नगरमध्ये चितळे रोडला माझं क्लिनिक मी स्टार्ट केलं. आणि त्यावेळेसचा विषय हा डोक्यात होताच. आणि योगायोगानं मला आपलं जे कुष्ठधाम आहे त्यांच्याकडून निमंत्रण आलं की तुम्ही मेडिकल ऑफिसर म्हणून, स्किन स्पेशलिस्ट म्हणून आमच्याकडे काम कराल का. तर नाममात्र मानधनावर
11 वर्ष मी तिथं काम केलं आणि जेवढं जास्तीत जास्त सेवा माझी मला तिथं देता येईल त्या पद्धतीने मी तिथं दिली. थँक्यू सो मच सर, तुम्ही आज सोशल नगरला वेळ दिला आणि इतकी छान माहिती सांगितली. स्किनबद्दल प्रत्येकालाच कुतूहल असतं, छान दिसायचं असतं, पण बेसिक गोष्टी माहीत नसतात. तर मला खात्री आहे की आजचा हा जो पॉडकास्ट आहे हा सगळ्याच नगरकरांना खूप उपयोगाचा ठरणार आहे. मनापासून धन्यवाद. धन्यवाद. सोशल नगरचे सुद्धा धन्यवाद, कारण तुमचा हा जो विचारमंच आहे या विचारमंचाच्या माध्यमातून तुम्ही माझ्यासारख्या त्वचारोग विभागामध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञाला बोलण्याची संधी दिलीत आणि याद्वारे जे लोकशिक्षण होणार आहे ते फार महत्त्वाचं आहे. आणि हा जो तुमचा कन्सेप्ट आहे, ही जी तुमची संकल्पना आहे की तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींना बोलावून त्यांचे विचार या मंचावर मांडायला लावत आहे आणि ज्या माध्यमातून लोकशिक्षणसुद्धा होत आहे आणि लोकशिक्षणाबद्दल त्या विभागाचे समज गैरसमज याच्यावर सविस्तर तुम्ही चर्चा घडवून आणताय, त्याबद्दल धन्यवाद.